राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे. आपण आज आने राजुरी या गणामध्ये आलेलो आहोत. या गणामध्ये उमेदवार आहेत शांताराम शेठ दाते आणि प्रदीप शेठ आहेर. हे दोन्ही उमेदवार आहेत की आने गावचेच आहेत. बऱ्याच कालखंडानंतर आने गावाला दोन्ही पार्ट्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. काय भूमिका आहे, आने गावामधून कसं मतदान कोणाला होईल? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रंगनाथ आहेर. कशी परिस्थिती काय वाटतंय? चांगली परिस्थिती. कुणासाठी? स्मिता कंशी, शांताराम दाते. काय बरं काम आहे पंकज भाऊंचं आणि शांताराम बापू एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. माजी सरपंच राहिलेले आण्याचे, देवस्थान संस्थेचे उपाध्यक्ष आहे. शांताराम दाते माजी सरपंच होते. माजी सरपंच आण्याचे. मतदारांचा कौल कसा वाटतोय? एक नंबर आहे. तुमची फेरी वगैरे झाली काय? सगळी फेरी झाली आमची. आणि दादांचे उमेदवार असल्यामुळे अजून जास्त त्याची सहानुभूती जास्त आहे. शरद दादा सोनवणे आमदारांचे उमेदवार असल्यामुळे ती सहानुभूती जास्त. दादा तुमचं काय नाव आहे? शिवाजी दाते. काय वाटतंय तुम्हाला? इथं सगळी सेनेची सीट निवडून येतील असं माझा अंदाज. कशावरून? इथं पंकज भाऊची कामं चांगली आहेत आणि शांताराम दाते माजी सरपंच राहिलेले आहेत, त्यांची कामं या ठिकाणी चांगली आहेत. तर आता नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्याला संधी मिळेल. आता दोन उमेदवार तुमच्या गावात आहेत. हा, दोन उमेदवार आहेत. पण मग वर्चस्व शांताराम दातेचं जास्त आहे. वर्चस्व शांताराम दातेंचं. तुम्हाला काय वाटतं? शांताराम शेठ दाते हे सर्व पठार भागावरून सगळ्यांनी एकमताने असे निष्पाप बुद्धीचा माणूस आणि त्यांचं हॉटेल असल्या कारणाने सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनतेला त्यांनी सेवा पण दिलेली आहे. आणि एक नवीन चेहरा आणि शरददादांच्या माध्यमातून पंकज शेठ यांनी ह्या पठार भागावरती कुठलाही पद नसताना भरपूर अशी कामं केली. दुष्काळाच्या काळामध्ये इथं पाणी पुरवठा केला. गोरगरीब जनतेला पाणी नव्हतं, इथं जनावरांना पाणी नव्हतं, खाद्य नव्हतं, रस्त्याच्या अडीअडचणी होत्या. त्या ठिकाणी त्यांनी ते निष्पाप बुद्धीने सोडवल्या गेलेल्या आहेत. आणि शरददादांनी उमदे नेतृत्व किंवा एक नवीन संधी अशी या पठार भागावरती दिलेली आहे. पंचायत समिती ही आम्हाला साधारणतः 20 ते 25 वर्षांनी पक्षाने आम्हाला पंचायत समिती ही शिवसेनेची दिली. यापूर्वी पण शिवसेनेचा उमेदवार 25 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये निवडून आलेला आहे आणि शिवसेनेवरती अतिशय प्रेम करणारे हे पठार भाग आहे. त्या निमित्ताने आम्ही एक पठार भागाने, एक विचाराने, एक अंतकरणाने सर्वांनी एकत्र येऊन, सर्व वाड्या वस्त्या एकत्र येऊन आम्ही शांताराम शेठ दाते आमचे बापू यांना ती पंचायत समितीची सर्वांचा आमचा एकमुठी पाठिंबा आहे. आणि सर्वात जास्त मतांनी जुन्नर तालुक्यामध्ये हे दोन्ही सीटे निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. काय वाटतंय? कुठून आलाय प्रचार? प्रचार आता चालू आहे. आता घर टू घर, म्हणजे आता प्रत्येक उमेदवार, आता कसं अजितदादा गेल्यामुळे ना लाऊडस्पीकर गाड्या वेड्या बंद आहे. आता उमेदवार फक्त घरी जाऊन शांततेत प्रचार करायचं काम चालू आहे. आणि कसं पठार भागावरती आता कसं पाण्याचं थोडं एक पाणी कमी झाल्यामुळं आता प्रत्येक जण कामाच्या गडबडीत आहे. त्यामुळे गावात दुपारच्या वेळेस कोणी जास्त नसतं, प्रत्येक जण शेतावर कामाला असतो. त्यामुळे प्रत्येका शेतावर जाऊन आता प्रचार चालू आहे प्रत्येकाचा. कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स चांगला आहे. आता आमचा विजय निश्चित आहे. आमचे तिन्ही उमेदवार निश्चित विजयी होणार आहे. तुमच्या दोन गणाचा आना आणि राजुरी. आता राजुरी गाव पाहिलं तर मोठं गाव आहे आणि मग राजुरी गावातून मतदान कसं होईल? राजुरी गावातून पण आम्हाला प्रतिसाद चांगला आहे. आपले तिथे नातेवाईक पण आहे आणि पंकज भाऊंचं काम आहे, स्मिताताईंचं काम आहे. आम्ही कामाचं मतदान मागणार आहे. आम्हाला असं लोकांमध्ये जाऊन आहे ना काम दाखवायचंय आणि तेच मतदान आम्हाला मागायचं. विजय निश्चित आहे का? विजय निश्चित आहे. कितीची आघाडी राहील? आम्ही पठारावरून कमीत कमी 1,500च्या लीडने खाली जाऊ. 1,500चा लीड घेऊन? हो, दोन्ही उमेदवार. दादा काय नाव आहे तुमचं? नाव काय? नाव राजू आहे. काय वाटतं तुम्हाला? मला तर काय नाही, आमच्याकडून तर चांगलं चाललंय वातावरण. कोणाला? आपल्या शांताराम शेठ दाते भाऊ आमचे आणि प्रेमाचे भाऊ आहे. याच्याबद्दल काय आपण जास्त प्रेमाची म्हणजे आमचे खास माणूस आहे आमच्या शिवसेनेचे. हा, पहिल्यापासून आहे. विलास शेठ दाते होते तेव्हापासून मी त्यांच्यापाशीच आहे.
पंचायत सभेला विराज शेट्टी ते उभे होते तेव्हापासून मी शिवसेनेमध्येच आहे. अजूनही आहे. अजून हाय म्हणजे हायच आहे. कोण निवडून येईल वाटतं? आमच्या तर भाऊंचं तर मला खात्री आहे. आम्ही त्यांना भाऊच म्हणतोय, शांताराम शेट्टी दाते म्हणत नाही, भाऊच म्हणतो. तुम्हाला काय वाटतं? आता मी निवृत्ती दाते बोलतोय. आता तसं पाहिलं तर शांताराम बापूचे पूर्ण काम पहिल्यापासून कोणावरही सहकार्य, कोणाची काही संकट असेल गोरगरिबांसाठी कधी पण धावून जाणार, अर्ध्या रात्रीला सुद्धा. कारण आता आम्ही बघतो ना, मी मुंबईला होतो पहिलं, मी बघायचो इथं कधी आम्ही अर्ध्या रात्रीला आलो ना तरी आम्हाला कधी हॉटेल वगैरे काही खायला वगैरे. आणि स्मिताताईचं तर त्यांच्याकडे कुठलं पद नसताना सुद्धा त्यांची कामं भरपूर झाली. आमच्याकडे हे आता दुष्काळ एवढा पडला होता, पाणी पिण्याचं आम्हाला फार मोठं संकट झालं होतं. त्यावेळेस आम्हाला त्यांनी 2 वर्ष आम्हाला त्यांनी पाण्याचं सहकार्य केलं. तो महत्वाचा आहे. जीव किती पैसे असून फायदा नाही, महत्वाचं म्हणजे जीव वाचवणं हा लय फार महत्वाचं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. कोरोनाच्या काळात सुद्धा आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं लोकांना. म्हणजे अशी त्यांची काम आहे. आणि त्यांच्याकडे कुठलं पद सुद्धा नाही. आज पंकज शेटकर त्यांच्याकडे कुठलं पद सुद्धा नव्हतं, तरी त्यांनी स्वइच्छेने त्याच्या पदारी यांनी कामं केलेली आहेत. आणि बापूंचं तर पहिल्यापासून हे सांगितलं तुम्हाला की त्यांचे आमच्या याच्यात कुठल्याही कोणाच्या सहकार्य सुखादुःखात फक्त मी एवढं सांगतो, त्यांचं गोरगरिबांसाठी कधीही त्यांच्या हात मोकळा पार काय, कधी त्यांनी अशी मोठाशी दामलेलीच नाही, कायमच मोकळ्या हाताने त्यांनी सहकार्य करायचं. ते पहिल्यापासून दोन्ही आता यांचे तर मी पूर्ण सांगतो. आणि त्यांनी ना कुठलं पद नसताना पूर्ण काम करतात. म्हणजे त्यांनी 100% त्यांचं पुढचं यश 100% त्यांना आहेच. आता तुमचं काय नाव आहे? काय नाही किसन दादा काय कसं आहे इकडे निवडणुकीचं वातावरण? चांगलं वातावरण चांगलं वातावरण आहे, पण आपलं बोला. शेणाचं आम्ही शेण येते पहिल्या आपला बापू ताई, आम्ही त्यांना बहुमताने मत देणार आणि ते निवडून येणार. कोणती ताई? ते आहे ना ते काय स्मिता ताई? हा मला नाव नाही. नाव नाही समजा, पण मग चिन्ह माहिती आहे त्यांचं काय? हा धनुष्यबाण ना. हा हा मग धनुष्यबाणालाच आम्ही ती मत देणार. हा. इकडे तिकडे होणार नाही. असं ठरलंय का तुमचं? ठरलं मी माझ्याकडे 8 मध्ये 8 मत माई बांधून घे, तुम्हाला लिहून देऊ कागद 100 रुपयाच्या स्टाम्प, एक सुद्धा बदल नाही होणार. मी मुंबईला होतो काही दिवस, तेव्हा मग मी पहिल्यापासून शेण्याचा माणूस. अच्छा, म्हणजे मुंबईपासून आपण मतदान दादा मी कोणाला केलेच नाही अजिबात. मी शेण्यालाच मतदान केलं. आणि ते बिचारी येऊन त्यांचं नशीब ना, त्यांचं भवितव्य आपण येणार 8 मत माझ्या घरातली स्वतःची बरं का, बांधून घ्या. आणि रुपया देऊ नका का, घ्या सुद्धा बाजू नका. पण कट्टर येण्याचा माणूस आहे मी. काय नाव आहे तुमचं? सीताराम विठ्ठल वेलकर, उपतंटा मुक्ती अध्यक्ष पेमदारा. पेमदारा गावचे. कसं आहे पेमदाऱ्यामध्ये? पेमदाऱ्यामध्ये आमच्याकडे टोटल शिवसेनाचे सगळे म्हणजे समजा 10-20% इकडे तिकडे होईल, पण शक्यतो आमच्याकडे सगळे शिवसेना चालू. का बरं? कारण आमच्याकडं आमचे सहकारी मित्र पंकज भाऊ आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठलंही पद नसताना आमच्याकडे भरपूर अशी कामं केली. आणि त्या हिशोबाने ते एक माझे मित्रही असून आणि त्यांना कौल असा आहे कसं सगळेच मित्र त्यांच्याकडे आमच्या पठार भागावर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. ज्यावेळेस जनतेमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते, अनेक प्रश्न असे होते, पण ते प्रश्न त्यांनी दुष्काळाच्या काळात सोडवले. संपत्ती सत्ता असताना तर कुणीही करेल, पण संपत्ती सत्ता नसताना एखादा सामान्य माणूस जर आपल्या सर्वसामान्य माणसासाठी जर झगडत असेल तर आपण का त्याच्या पाठीमागे जाऊ? म्हणून आमच्याकडे ना शिवसेनाचे आणि शिवसेनाच राहील. किती टक्के मतदान होईल तुमच्या शहरात? आमच्याकडे जवळजवळ 70% सेनेचं मतदान राहील. असं काय बोलता? दुसरा उमेदवार पठार भागाचाच आहे असू द्या ना, आणि दुसरा उमेदवार जरी पठार भागाचा असला तरी आमच्याकडे शेणात चालेल. हे पेमदारा गावचे आहेत आणि यामध्ये त्यांचा दावा आहे का शिवसेनेला मतदान हे जास्त होईल. पाहूया, 7 तारखेला मतदान होणार आहे, 9 तारखेला निकाल लागणार आहे. गुलाल कुणाच्या अंगावर पडेल हे आपल्याला 9 तारखेला नक्की कळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद न्यूज. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा. पुढील राजकीय घडामोडी पहा. गोविंद आवटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद. आणि